Numerical number 17. In nuclear reactors, neutron travel with energies 5 into 10 to the power minus 21 joule. Find their speed and wavelengths. तर या ठिकाणी पहा प्रश्न असा दिला या ठिकाणी की इन न्यूक्लियर रिएक्टर्स म्हणजे न्यूक्लियर रिएक्टर्स मध्ये न्यूट्रॉन ट्रॅव्हल विथ द स्पीड न्यूट्रॉन जे आहे ते ट्रॅव्हल करतात विथ द एनर्जीज 5 into 10 to the power 21 जूल. आता न्यूट्रॉन जर ट्रॅव्हल करत असेल तर त्याची जी एनर्जी आहे ती आहे कायनेटिक एनर्जीज. आपल्याला कळायचं आहे त्यांची स्पीड आणि त्यांचं वेव्हलेंथ. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv². एनर्जी दिली आहे, मास आपल्याला न्यूट्रॉनचं माहित असते आणि त्याची स्पीड काढायची आहे. तर पहा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². कायनेटिक एनर्जी दिली आहे, लिहून टाकूया. 5 into 10 to the power minus 21 is equal to 1/2 mass of the neutron जे असते 1.675 into 10 to the power minus 27 multiplied by v² as it is. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 हा जर इकडे गेला तर हा मल्टिप्लाय बाय 2 होईल. तर 2 into 5 10 आणि 10 मल्टिप्लाय बाय 10 to the power minus 21 आणि हा 1.675 इकडे आहे मल्टिप्लाय बाय 10 to the power minus 27 is into v². याला जर आपण तिकडे डावीकडे ट्रान्सफर केलं तर हा त्या ठिकाणी होईल 1 म्हणजे डिव्हिजन मध्ये जाईल 1.675 into 10 to the power minus 27 आणि त्याचं डिव्हिजन त्याचं रेसिप्रोकल जर घेतलं तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळणार आहे 0.5970 आणि इथं -20 इथं -27 -27 वर गेले तर +27 आणि -20 + 7 +7 होतात. -20 + 27 +7 होतात आणि आपल्याला या ठिकाणी हे मिळेल. याला जर आपण 5 पॉइंट याला जर आपण समजा इथं इकडे पॉइंट शिफ्ट केला तर 5.970 आपण करूया, कारण या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे आणि इथं स्क्वेअर रूट घेताना आपला नंबर जो आहे तो इव्हन नंबर असला पाहिजे. तर इव्हन नंबर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी याला शिफ्ट केलेला आहे 5.970 into 10 to the power 6. 10 to the power 6 चं स्क्वेअर रूट त्याला डिवाइड बाय 2 करा पॉवरला तर 3 होते आणि 5.970 चं स्क्वेअर रूट असते लॉग टेबल मध्ये. स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये पाहिलं तर आपल्याला मिळेल 2.443. तर 5.9 चा 7 मध्ये कॉलम पाहायचा, 0 मध्ये मीन डिफरन्स. तर स्क्वेअर रूटच्या कॉलम मध्ये आपल्याला स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये आपल्याला 2.443 असं मिळते. तर ही झाली त्याची स्पीड मिळालेली आहे. आता आपल्याला कळायचं आहे त्याचं वेव्हलेंथ. तर वेव्हलेंथ साठी आपण असा फॉर्म्युला वापरूया की ज्याच्यामध्ये आपल्याला स्पीड येऊ शकते. तर de Broglie's वेव्हलेंथ आहे लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. h/p असते. आपण या ठिकाणी मोमेंटम दिलं नाही, आपल्याला स्पीड दिली आहे त्यामुळे आपण mv वाला फॉर्म्युला वापरूया. तर लॅम्बडा इज इक्वल टू h ची व्हॅल्यू आहे 6.63 into 10 to the power minus 34 डिवाइड बाय मास ऑफ द न्यूट्रॉन. इथं न्यूट्रॉन आहे त्यामुळे मास ऑफ द न्यूट्रॉन 1.675 into 10 to the power minus 27 into इथे -27 पाहिजे होतं into 2.443 into 10 to the power 3 आणि यांचं या ठिकाणी इथं रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेशन हे घेतल्यानंतर याचा आन्सर आपल्याला मिळत आहे 1.6202 into 10 to the power minus 10 मीटर आणि 10 to the power minus 10 मीटर म्हणजेच होत असते अँगस्ट्रॉम. या ठिकाणी हे आन्सर झालं.